1930-40ला R.N. गुडविन यानं ब्रिटिश सरकारसाठी एक रिपोर्ट लिहिला. या रिपोर्टमध्ये त्याने महार समाजाच्या कामाविषयीचा उल्लेख केला. महार समाजाचा उल्लेख त्याने गावचा तिसरा डोळा असं केलं. पहारा देणे, राखणदारी करणे, गावचं रक्षण करणे ही पारंपरिक कामं महार समाज करायचाच, याची वारंवार आपण चर्चा केली आहे. पण न्याय निवाड्यात महार वतनदाराची साक्ष सगळ्यात जास्त प्रमाण मानली जायची. या गोष्टीवरून महार समाजाची प्रामाणिकता किती जास्त होती, त्याच्यावरती ब्रिटिश किती विश्वास ठेवायचे हे सिद्ध होतं. यासोबतच चोर शोधणं, चावडीची देखभाल करणं, रस्ते साफ करणं ही कामं महार समाज करत असायचा. पण हे करताना गावातील मृत जनावर वाहून न्यायचं, ते दफन करायचं किंवा मोकळ्या रानावर ते टाकून द्यायचं. काही भागांमध्ये मृत जनावरांची कातडी काढण्याचं काम महार समाज करायचा. गावचा तिसरा डोळा म्हणून महार समाजाचा उल्लेख जरी होत असला तरी गावखेड्यांमध्ये त्यांच्याकडे अस्पृश्यतेनेच पाहिलं जायचं. यासोबतच महार समाजावरती प्रचंड मोठी बंधनं होती. त्यांना नेहमी काळा धागा घालायला लागायचा. गावच्या बाहेर त्यांची वस्ती असायची, ज्याला महारवाडा बोललं जायचं. लोखंडी दागिने घालायला लावायचे. सोनं नाणं खरेदी करणे, दागिनं खरेदी करणे, नवी कपडे खरेदी करणे याच्यावरती बंदी असायची.